हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहेत नेहमीप्रमाणे। तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे जीपीपीएल। जीपीपीएल म्हणजे कोणता स्टॉक असणार आहे? हा गुजरात पिपापाव। तर गुजरात पिपापाव मध्ये एक पॅटर्न बनलेला आहे सुंदर असं विथ व्हॅल्यूम। तर पॅटर्नचे नाव आहे, सर्वांना परिचयाचे आहे, राउंडिंग बॉटम पॅटर्न। आणि यावर असा स्ट्रॉंग असा ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम। तर हा झाला आपला मंथली चार्ट आहे, त्यामुळे याला वेळ लागेल। तर फर्स्ट आता स्टॉकची प्राइस आहे 176। तर फर्स्ट टार्गेट आहे 198, सेकंड टार्गेट आहे 255। तर अशा प्रकारे हा जो चार्ट होता हा मंथली चार्ट आहे, त्यामुळे याला वेळ लागेल। तर या स्टॉकचे नाव आहे गुजरात पिपापाव। सेकंड स्टॉक आहे डीसीडब्ल्यू। बघा, सेकंड स्टॉक आहे डीसीडब्ल्यू। आता चला ओळखा बरं या स्टॉकचे नाव, स्टॉकवर कोणतं पॅटर्न बनलेलं आहे। हे बघा, डीसीडब्ल्यू स्टॉक मध्ये हा तुमचा झाला, हे बघा हा तुमचा झाला रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स। आणि इथं बघा विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट येण्याच्या तयारीत आहे, ब्रेकआउट दिलेला आहे विथ व्हॅल्यूम। आणि स्टॉक हा वरती गेलेला आहे, वरती क्लोजिंग दिलेली आहे। तर बघा इथं सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, इथं पुन्हा एकदा सपोर्ट, आणि हे पॅटर्न आहे ट्रायंगल पॅटर्न। तर इथं ब्रेकआउट आलेला आहे। तर हा जो चार्ट आहे हा वीकली चार्ट आहे। तर आता स्टॉकची प्राइस आहे, आता लाईफ टाइम हायला स्टॉक असेल तर 69। फर्स्ट टार्गेट याचं येणार आहे, आपण फिबोनाची सुधार काढलं तर 80 टार्गेट येईल। तर हा होता आपला सेकंड स्टॉक डीसीडब्ल्यू। थर्ड स्टॉक कडे वळूया। थर्ड स्टॉक आहे आपला नर्मदा ॲग्रोबेस। तर बघा आता 2023 मध्ये हा आयपीओ आलेला होता, त्यानंतर या स्टॉकने कन्सोलिडेशन केलेलं आहे, पूर्ण कन्सोलिडेशन मध्ये स्टॉक होता। आता यावर मस्त असा ब्रेकआउट आला आहे विथ व्हॅल्यूम, स्ट्रॉंग ब्रेकआउट आलेला आहे आणि मोठी कॅन्डल आलेली आहे, व्हॅल्यूम हा बर्स्ट झालेला आहे आणि इथं दरवाज बॉक्स बनलेला आहे। तर हा आपला वीकली चार्ट आहे नर्मदा ॲग्रोबेसचा। तर अशा प्रकारे चार्ट हा एकदम छान आहे। याचं टार्गेट जर आपण म्हणू शकू 40 पर्यंत, नंतर 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। तर आपण आज बघितले, आज कोणकोणते स्टॉक बघितले, तर जीपीपीएल गुजरात पिपापाव राउंडिंग बॉटम बांधलेला आहे, व्हॅल्यूम हा वाढत चाललेला आहे, मस्त स्ट्रॉंग ब्रेकआउट आलेला आहे। सेकंड स्टॉक आहे डीसीडब्ल्यू, यामध्ये आपण पाहिलं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, नंतर ट्रायंगल पॅटर्न, नंतर ब्रेकआउट, आणि वीकली चार्ट असल्यामुळे वेळ लागतो। थर्ड चार्ट आपण बघितला नर्मदा ॲग्रोबे। हे बघा नर्मदा ॲग्रोबेस, आणि यावर ब्रेकआउट आलेला आहे। तर तुम्हाला जर असे शेअर मार्केट विषयी, स्टॉक मार्केट विषयी जर व्हिडिओ बघायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारची स्टॉक मार्केट विषयीची इन्फॉर्मेशन हवी असेल, ब्रेकआउट स्टॉक बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।